देवानं अपेक्षा व्यक्त केली काहीतरी मागा, म्हणून अशा वेळी तुकोबारायांनी आयुष्यात पहिल्यांदा देवाकडे काहीतरी मागण्यासाठी तोंड उघडलं. परंतु देवाकडे आजही जेव्हा मागण्यासाठी तोंड उघडलं तेव्हा स्पष्टोक्ती जो स्वभाव तुकोबारायांचा कायम राहिलेला आहे, तो आपला मूळ बाणा जपत तुकोबारायांनी पहिली भूमिका अभंगाच्या पहिल्या चरणात स्पष्ट केली. मागणे ते एक तुझ प्रती आहे, तू म्हणतोय म्हणून तुझ्याकडे मागणे आज एक आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा. अभंगाच्या शब्दांकडे वारकऱ्यांनी नीट लक्ष द्यायचं. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ शाब्दिक शृंगारानं नटलेलं काव्य नव्हे, आयुष्यामध्ये त्या त्या टप्प्यावर आलेल्या अनुभवांची अभिव्यक्ती म्हणजे त्यांचे अभंग आहेत. कुठल्या तरी कवीने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी केलेली शब्दांची जुळवणी म्हणजे संतांचे अभंग नाहीये. प्रत्येक शब्दाकडे आम्ही गांभीर्यानं बघायचं. मागणे ते एक तुझं प्रती आहे, आहे तू म्हणतोय ना, चल एक मागणं तुझ्याकडे आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, काय तू देत असेल तर बघ, मला गरज काय अर्थ आहे, मला काही पडलेलं नाही, माझी स्वतःची जबाबदारी घ्यायला मी समर्थ आहे. देशील तरी पाहे, काय शब्द आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, तू देत असेल तर बघ, मला त्याची गरज. एक बोलू का, सुरुवातीपासून ज्यांनी कीर्तन लक्ष देऊन ऐकले, ज्यांना आता आपल्या अभंगाची साखळी माहिती आहे, त्यांच्यासाठी सांगतो. तालुक्याच्या आमदारांकडून मिठाई मिळाली तर एखादा पोरगा घरी पळत जाऊन आई बापाला म्हणतो, अण्णांनी मिठाई दिली, तात्याने मिठाई दिली, दादाने मिठाई दिली. जिल्हा पातळीवरच्या एखाद्या नेत्यासोबत ओळख झाली तर कार्यकर्ता महिनाभर उर बडवून घेतो की आता आपल्याला काही काळजी करायचं कारण नाही, घाबरायचं काही कारण नाही. विचार करा, विचार करा, लोकव्यवहारातल्या एखाद्या ताकदीच्या माणसासोबत ओळख झाल्यानंतर तुमची जर एवढी छाती फुगत असेल, विचार करा, जगाच्या बापाशी सख्य निर्माण होऊन सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या भरोश्यावर एका क्षणीही आयुष्य जगले नाही. हा त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा विजय, सगळ्यात मोठा वैभव त्यांच्या आयुष्यात. परावलंबित्व हा मुद्दाच मुळात तुकोबारायांना मान्य नव्हता. कोणाचं तरी आश्रित होऊन आयुष्य जगणं त्यांना मान्य नव्हतं. परमेश्वरानं अमर्याद अशी बुद्धी दिलेली आहे, मी स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन प्रयत्नवादाचे आज कास धरून कृतिशील आयुष्य जगेल, हा बाणा तुकोबाराय